उदाहरण देते. यातला षट ऋतू मधला एकच ऋतू मी घेते, क्रोध, राग. आपल्याला राग येतो का? स्वतःचा स्वतः राग येतो, खूप येतो असा नाही ना. थोडस काहीतरी राग कोणाचा येतो? दुसऱ्याचा येतो. आणि मग तो काय येतो? कारण दुसऱ्याने चुकीचं केलं. पण चुकीचं कोणाच्या दृष्टिकोनातून? माझ्या दृष्टिकोनातून. तो का चुकला? म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची कलिग आहे आणि तुम्ही तिला काहीतरी आली की हे सगळं काम कर असं सांगितलं, मला सबमिट करायचंय तुमच्या बॉसला, आणि 10ला ऑफिसला यायच्या ऐवजी ती आली 11ला. पारा कोणाचा चढला? ती काय म्हणते, तिला काहीतरी रात्री तिच्या बाळाला बरं नव्हतं, रात्रभर जागरण झालं, त्याला हॉस्पिटलला न्यावं लागलं, तिच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. सो शी इज काम हँडल. फक्त तिला जाणीव आहे की नाही आज उशीर झाला, हिने मला काम सांगितलं पण मी केलं नाहीये. तर त्या रागाचा म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची शिक्षा कोण भोगतंय? हे सगळं कॉर्टिसॉल तयार. हे लक्षात. मग बघा इकडे राग आला की काय काय होतं? गरम व्हायला लागतात, डोकं दुखायला लागतं, डोकं गरम व्हायला लागतं, श्वास वाढतात. कधी पाहिलंय का? नॉर्मली आपण किती श्वास घेतो? 12 ते 15 प्रत्येक मिनिटात. आणि जेव्हा राग येतो तेव्हा हे श्वास कितीपर्यंत जातात? 80-85 पर्यंत जातात. आणि अशी एक थिअरी आहे की आपण जेव्हा जन्म घेतलाय ना तेव्हा आपलं ठरलेलं आहे की मी किती श्वास जगणार आहे. आता कोणी तरी स्वतःचे श्वास कमी. समर्थ काय सांगतात? दासबोधातलं वाक्य आहे, रागाने प्राणशक्तीचा नाश होतो. रिलेट होत आहे. आता प्राणशक्ती म्हणजे एक तर माझा कुठपर्यंत प्राण राहणार, आणि दुसरं प्राण म्हणजे जी काही माझी एनर्जी लेवल होती ऑफिसला काम सुरू करतानाची, ती चिडचिड केल्यानंतर तेवढीच राहते का? तर हे जे काही केमिकल्स अशा पद्धतीचे शरीरामध्ये तयार होतात हे वेगवेगळ्या आजारांची पायाभरणी असतात.